नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात? चांगले असतात. तर आज आहे आमच्या गावाची यात्रा आणि आम्ही सकाळीच जोडीने पाय पडणारच. त्याच्यात काय वाद नाही, पण आता जेवण वगैरे केलं. मी शेतातून थोडं काम होतं ते आलं करून. आणि ह्या वर्षी DJ नाहीत, ह्या वर्षी बँजो आहेत फक्त. आता प्रत्येक वर्षी गावामध्ये जवळपास 10 ते 12 DJ असतात. प्रत्येक मळ्याचे 7-8 मळे येतात आणि बाकीचे काय मुलं वगैरे काय लावतात 1-2 DJ. जवळपास 10 ते 12 DJ असतातच प्रत्येक वर्षी. आणि नर्तकी म्हणजे नाचणाऱ्या बाया वगैरे म्हणतो आपण, त्या जवळपास 40-50च्या आसपास प्रत्येक वर्षी असतात. या वर्षी पण असतील. मी अजून गावात गेलो नाही, काय नाही बघायला मला. तर जेवण वगैरे झाले आणि मी थोड्या वेळाने जाणार आहे गावामध्ये. तर एक आंबील असतं, एक प्रकार असतो, म्हणजे ते आंबील म्हणजे एक ते ताकाचं बनतं ते मटक्यामध्ये, आणि ते देवाला प्रसाद वाहून ते नंतर जेवढे काही जण तिथे आंबील घेऊन आलेत, म्हणजे प्रत्येक जण ते आंबील घेऊन येतात गावामध्ये. ते प्रत्येकाला थोडं थोडं वाटायचं, म्हणजे एक प्रसाद दिल्यासारखं थोडं थोडं वगैरे. एकदम ताक मस्तपैकी उन्हाचं गार राहतं डोकं नाही का. त्यातला एक भाग म्हणजे सांगायला म्हटलं तर आंबील वगैरे दिलं. त्याच्यानंतर मग एक शेरणी एक प्रकार राहतो. शेरणीमध्ये काय की पेढा, आणि जर पेढा असेल तर गुळ वगैरे वाटतात देवाला. ते वाटलं देवाला तो वाटला. देवाला वाटल्यानंतर प्रत्येकजण शेरणी घेऊन येतं, त्यांना द्यायची, आपल्याला त्यांची घ्यायची. म्हणजे प्रत्येकजण म्हणजे ते घेणं देणं देवाण घेऊन चालत असते प्रत्येक वर्षी. तर तो एक प्रकारे. तर या ब्लॉगमध्ये जेवढं काय रेकॉर्ड करता येईल मला गावामधलं, जेवढं काय गोष्टी कव्हर करता येतील तेवढं कव्हर करेल मी. तर चालतंय, मग भेटूच. ओमदाजी मागा चालेत आपले. ओमदाजीने गाडी बिडी लावली. ग्लास लोकाला पियाला नैवेद्य प्लास्टिकचं होय आहेच की. देवा पण ठेवायचे ना. ती काय काय झालं? डेऱ्यामध्ये करायला असते, गाडग्यामध्ये. डेरा कुठला डेरा? तो काय मला उन्हाळ्याचं पाहिजे तर 4 तांब्या नाही त्याला डेरा करायचा मोठा. 4 तांबे जत्रा गुणाचं गाडीचा. उन्हाचा डेरा कसं जाऊन डेरा भरून घ्यायचा. ते बुडलं काय. हा, हे काय आंबील आहे, आंबील हे वाटायचं सगळ्याला. देवाचा प्रसाद आहे. देवाचा प्रसाद आंबील. म्हणते मटक्यात काय नाही तर टायमाला कुठल्या मटक्यात खायचं काय. हे तर गेलो अजून. तुला प्यायचं का? तुला प्यायचं का? ती नको नको आहे. प्रसाद नारळ फोडलाय. आता नारळ तिथं फोडलाय देवापाशी. आता सगळ्याला वाटतं थोडं थोडं करून. आवाज येते का नाही माहित नाही.
मित्रांनो, सध्या गावात कार्यक्रम चालू आहे. मी काय करतोय, जनावर पाणी पाहिजे आता. ही ह्यांना पाणीच नाही पाजलेलं. आता दिवस मावळत आलाय आणि गावात चालू यात्रा आणि मला सुट्टी नाही सकाळपासून. गावांना नुसतं कामात आहे मी. तर चालतं, मी पाहिजे तो पाणी. तर गाईज ही आहे, आम्ही पेड्याची शिरणी आणली पप्पाने. म्हणलं गुळाची आणा तर नका म्हणले. पेडा आणला एकत्रीचा ना, ते राडा घालणार होते बायाकडं. बायांनी चांगला आशीर्वाद दिला असता. काही जण काही मळ्यांचा असे स्टेज बनवलेले आहेत ना. या इथं बनवले, पुन्हा त्या तिकडे बनवले. नमस्कार मंडळी. तर मी तुम्हाला काही व्हिडिओ टाकलेले दाखवलेत ना तुम्हाला. काही गावाची परंपरा आहे, प्रत्येक
बिटामध्ये प्रत्येक भावकीमध्ये वेगवेगळे बेंजो आहेत. आणि त्याच्यात फक्त 2 ते 3 होते, बाकीचे 5-6 वगैरे होते, ते थोडे लांब होते. तर मला खूप कंटाळा, माझे दुखायला लागलेत पाय. आता मी घेतो चुकून. आता तुम्हाला गुड नाईट मित्रांनो. आज दिवस दुसरा आहे. आज दिवसभर मला टाईम नाही भेटला, एकदम म्हणजे गावात सुद्धा मला जायला टाईम नाही भेटला, काय सांगायचं. आता कुस्त्या जवळपास संपत आल्या, 6 वाजून गेले आता आणि कुस्त्या संपतच आल्या आता. म्हणजे तर बघूयात आपण आता काय होतंय काय नाही. शिवराज उबाळे पारगाव आणि पृथ्वीराज तुमचे कुर्डवाडी या दोघांची कुस्ती आता मैदानात होणार आहे. कुस्ती आहे 500 रुपये बक्षीसचे. दोघांचं पारितोषिक आहे 500 रुपये. शिवराज उबाळे पारगाव आणि पृथ्वीराज तुमचे या दोघांची कुस्ती मैदानात लागलेली आहे. पंचांनी लक्षपूर्वक पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं जे पैलवान आहेत ते तुकाराम खवले पारगाव आणि नारायण पवार पकरोड. कारण इथे दोन्ही पैलवान येत आहेत बक्षीस घेण्यासाठी. लहू बाकरे, पैलवान लहू बाकरे यांनी सत्कारासाठी इथं कमिटी समोर यायचं आहे. पैलवान लहू बाकरे. आरुष चव्हाण पकरूड आणि तुकाराम हे दोन्ही पैलवान तयार असतात तर त्यांनी मैदानापाशी यायचंय. लवकर यायचंय. त्याच्यानंतर इम्रान हरियाणा आणि पाटोद्याचे पैलवान या दोघांनी लवकरात लवकर मैदानापाशी यायचंय. आता या 2 कुस्त्या संपल्यानंतर तुमची कुस्ती चालू होणार आहे. आता ज्या अधिकृत केलेल्या कुस्त्या आहेत, कमिटीने अधिकृत केलेल्या ज्या कुस्त्या आहेत तेच कुस्ती फक्त मैदानात होतील. आता यानंतर कोणाची कुस्ती होणार नाही. ज्या अधिकृत कुस्त्या आहेत पोस्टरवर पॉम्पलेटवर जे काय प्रकाशित झालेल्या कुस्त्या आहेत, जे प्रकाशित केलेल्या कुस्त्या आहेत पोस्टरवर त्याच कुस्ते आता मैदानात होतील. दत्ता मेटे पारगाव व राहुल पोकळे आष्टी दत्ता मेटे पारगाव राहुल पोकळे आष्टी या दोन्ही पैलवानांनी यांची पोस्टरवरची कुस्ती आहे, पाहण्यासारखी कुस्ती आहे. या दोन्ही पैलवानांनी तयार व्हायचंय. आता या ठिकाणी आणि हलकीचा ताल होऊ द्या. शिवराज वरबडे पकरूड, कुणाल साबळे बूम. शिवराज वरबडे पकरूड आणि कुणाल साबळे बूम या दोघांनी देखील मैदानात यायचंय. आणि पंचांनी चालू असलेल्या कुस्ती चांगलं लक्ष ठेवायचंय, कारण दोन्ही पैलवान परत इथे येऊन कालवा करतायत. चला लवकर कुस्ती करायचं आपल्याला.
सर्व आयोजन घेतलं ते अतिशय जलद पद्धतीने दाखवायचे. संग्राम धंदारे पीर वर्चस्व समीप बोला हो काय Sakit.